30 जुलै 2010. त्या दिवशी पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. पावसापासून बचाव करण्यासाठी नेहाने आपली ॲक्टिवा स्कूटर थांबवून रस्त्याच्या कडेला उभी केली होती. अचानक एका व्यक्तीने मागून येऊन तिच्या डोक्यावर दगडाने वार केला. त्यामुळे तिचा चेहरा ॲक्टिवाच्या काचेला आपटला. त्या रक्तबंबाळ अवस्थेतच तो नराधम नेहाला ओढत जंगलाकडे घेऊन गेला. तिथं तिच्यावर अत्याचार करून तो तिथून फरार झाला. 12 वर्षांनी म्हणजेच 12 जानेवारी 2022ला चंदीगडमध्ये अगदी तसाच आणखी एक प्रकार घडला. यावेळी 40 वर्षाच्या एका महिलेचा मृतदेह सापडला. तो मृतदेह देखील नग्नावस्थेत सापडला होता. मारेकऱ्याने संपूर्ण देहाला आणि विशेषतः महिलेच्या खाजगी अवयवांना अतिशय विकृतपणे जखमी केलं होतं. तिचे हातपाय बांधलेले होते आणि तिच्या तोंडात कापड कोंबलं गेलेलं होतं. मृतदेह पाहून स्पष्ट होत होतं की हा प्रकारही बलात्कारासह खुनाचाच आहे. महिलेची ओळख मनदीप कौर अशी पटली. या खुनाची गुंतागुंत सोडवण्यासाठी 800 लोकांची चौकशी करण्यात आली. सुमारे 100 जणांची DNA तपासणी करण्यात आली. 14 वर्षांनी पोलिसांनी शेवटी खुन्याला अटक केली. त्या नराधमाच्या रक्तरंजित कारनाम्याची कहाणी फारच भयावह आहे. नमस्कार मित्रांनो, आमच्या एरी कथा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज जी सत्य घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती चंदीगडची आहे. ही कथा समजून घेण्यासाठी आपल्याला आजपासून तब्बल 14 वर्षांपूर्वी घडलेल्या एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेबद्दल आधी जाणून घ्यावं लागेल. जुलै 2010. ठिकाण चंदीगड. सेक्टर 28मध्ये राहणारी 21 वर्षांची MBAची विद्यार्थिनी नेहा अहलावत संध्याकाळी घरून कोचिंगसाठी निघाली होती. रोज रात्री ती 9 वाजेपर्यंत घरी परतायची. पण त्या दिवशी ना ती परतली ना तिचा फोन लागत होता. उलट तिचा मोबाईल स्विच ऑफ झालेला आढळला. यावरून घरच्यांनी आधी स्वतःहून नेहाची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये चौकशी केली पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर कुटुंबियांनी मुलीची बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात दाखल केली. यानंतरही ते आपापल्या परीने नेहाचा शोध घेत राहिले. काहीच वेळात त्यांना जबर धक्का बसला. टॅक्सी स्टँडजवळ त्यांना मुलीची स्कूटी दिसली. भीतीदायक बाब म्हणजे त्यावर रक्ताचे शिंतोडे उडालेले होते. आता घरच्यांनी परिसरातील संपूर्ण भाग पिंजून काढत शोध मोहीम पुढे चालू ठेवली. आणि मग त्यांना जे दिसलं ते कुणालाही पाहावं लागू नये असं काहीतरी होतं. टॅक्सी स्टँडपासून थोडं पुढे झुडपात नेहाचा मृतदेह रक्तानं माखलेला आणि नग्नावस्थेत आढळला. घरच्यांनी नेहाला त्याच अवस्थेत उचलून थेट PGI चंदीगड या हॉस्पिटलमध्ये नेलं. पण डॉक्टरांनी नेहाला मृत घोषित केलं. म्हणजेच रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. तिच्या डोक्यावर एखाद्या जड वस्तूने प्रहार केल्याच्या स्पष्ट खुणा होत्या. शरीरावर गळा आवळल्याच्या खुणा देखील होत्या आणि खाजगी अवयवांशी विकृत छेडछाड आणि अत्याचाराचे ठोस पुरावे स्पष्ट दिसत होते. म्हणजे पहिल्याच नजरेत ही बाब बलात्कारासह खुनाची असल्याचं स्पष्ट होत होतं. प्रकरण अतिशय गंभीर होतं म्हणून पोलिसांनी देखील त्वरित तपास सुरू केला. नेहाच्या शरीरावरून एका पुरुषाचे DNA नमुने गोळा करण्यात आले. तपास पुढं चालू राहिला. परंतु काळ सरत गेला. काही दिवस, मग महिने आणि काही वर्ष उलटली तरी देखील नेहाच्या गुन्हेगाराचा काहीच मागमूस लागेना. शेवटी असा एक टप्पा आला की चंदीगड पोलिसांनी या हाय प्रोफाईल खटल्याच्या तपासाबाबत आपले हात टेकले. अखेर सुमारे 10 वर्षांनी पोलिसांनी न्यायालयात या केसमध्ये अनट्रेस्ड म्हणजेच काहीही शोध न लागणे असा रिपोर्ट दाखल केला. पण नेहाच्या कुटुंबियांना खात्री होती की त्यांच्या मुलीचा मारेकरी कधीतरी नक्कीच सापडेल. नेहाची मर्डर केस लोकांच्या स्मरणातून जवळजवळ पुसट होऊ लागली होती. पोलीस तपास करून करून थकले होते आणि केस बंद झालेली होती. 12 जानेवारी 2022च्या सकाळी सुमारे 11 वाजता चंदीगडच्या मलोया भागातील जंगलात 12 वर्षांनी पुन्हा तसाच प्रकार घडला. यावेळी चंदीगडच्या मलोया परिसरातील जंगलात 40 वर्षांच्या एका महिलेचा मृतदेह सापडला. तो मृतदेह देखील नग्न होता. मारेकऱ्याने संपूर्ण देहाला आणि विशेषतः खाजगी अवयवांना भयंकर जखमी केलेलं होतं. तिचे हातपाय बांधलेले होते आणि तोंडात कापड कोंबलेलं होतं. मृतदेह पाहताच स्पष्ट झालं की हा प्रकार देखील बलात्कारासह खुनाचाच आहे. महिलेची ओळख मनदीप कौर अशी पटली.
11 जानेवारी 2022च्या रात्री मलोया गावातील वनक्षेत्रात राहणारे इंदर सिंग यांनी मलोया पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती की त्यांची पत्नी मनदीप कौर कुठंतरी गायब झाली आहे. त्यांनी सांगितलं की ते पत्नीबरोबर मलोया बसस्टँडजवळ घरगुती सामान खरेदी करायला गेले होते. पत्नीजवळ केवळ 250 रुपये होते, म्हणून ते तिला बाजारातच ठेवून घरी पैसे आणायला गेले. अंदाजे 10 ते 15 मिनिटांनी परत आले तेव्हा पत्नी तिथं नव्हती. घरी पोहोचले तर ती तिथंही नव्हती. बऱ्याच शोधानंतरही पत्नी सापडली नाही, म्हणून त्यांनी पोलिसात कळवलं. तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरणही अत्यंत गंभीर होतं आणि 12 वर्षापूर्वीच्या नेहा मर्डर केसमधल्या परिस्थितीशी हुबेहूब मेळ खात होतं. त्यामुळे पोलिसांनी या केसला देखील पूर्ण गांभीर्याने तपासायला सुरुवात केली. दुसरा मृतदेह सापडल्याने पोलिसांना आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना काही नमुने, पुरावे हे दोन्ही मिळाले होते. परंतु खूप प्रयत्न करून देखील नेहा मर्डर केसप्रमाणेच मनदीप मर्डर केस देखील अनुत्तरितच राहिली. त्यानंतर जवळजवळ 2 वर्ष पोलिसांना या मारेकऱ्याचा कुठलाही धागादोरा मिळू शकला नाही. नुकत्याच नव्याने नियुक्ती झालेल्या चंदीगडच्या SP कंवरप्रीत कौर यांनी आपल्या क्षेत्रातील अनसॉल्व्ड म्हणजेच छडा न लागलेल्या प्रकरणांच्या फाईल्स मागवल्या. त्यावेळी त्यांना लक्षात आलं की 14 वर्षांपूर्वी नेहा मर्डर केसमधल्या मारेकऱ्याची मोडस ऑपरेंडी म्हणजेच गुन्हा करण्याची पद्धत 2 वर्षापूर्वीच्या मनदीप मर्डर केसमधल्या पद्धतीशी अगदी तंतोतंत जुळते. दोन्ही प्रकरणात मारेकऱ्यांनी एकटी असलेली तरुणी किंवा महिला टार्गेट केली, तिला आधी पळवून नेलं, डोक्यावर जड वस्तूने प्रहार केला आणि बलात्कार करून हत्या केली. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही प्रकरणांकडे एकत्रित धाग्यानं पाहायला सुरुवात केली. दोन्ही केस अनेक वर्ष पोलिसांसमोर आव्हान बनून उभ्या होत्या. यानंतर पोलिसांनी घटनास्थळांच्या आसपासच्या वसाहतींमध्ये जाऊन कसून चौकशी केली आणि संशयित मारेकऱ्याचा शोध नव्याने सुरू केला. चौकशीत पोलिसांच्या हे निदर्शनास आलं की या दोन्ही गुन्हे करणाऱ्या मारेकऱ्याचं वय साधारण 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असू शकतं, तर त्याची उंची सुमारे 5 फूट 6 इंच ते 5 फूट 10 इंच इतकी असण्याची शक्यता आहे. याशिवाय पोलिसांनी आणखी काही मापदंड ठरवले. यात विशेष भर गुन्हेगारी पार्श्वभूमी म्हणजेच क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेल्या लोकांवर देण्यात आला. आश्चर्य म्हणजे या श्रेणीत बसणाऱ्या सुमारे 100 लोकांचे DNA नमुने पोलिसांनी गोळा केले आणि तपासणीसाठी चंदीगडच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवले. प्रकरणाचा तपास नव्या दमाने सुरू झाला. सुमारे 8 महिन्यांच्या प्रयत्नानंतर अखेर यश मिळालं. 100तून एका व्यक्तीचा DNA नमुना मलोया मर्डर केस म्हणजेच मनदीप कौरच्या मृतदेहावरून 22 जानेवारी 2022ला घेतलेल्या नमुन्याशी जुळून आला. असा नमुना जुळून येणं हे एखाद्या चमत्कारापेक्षा काही कमी नव्हतं, कारण ज्याला शोधून 2 वर्ष चंदीगडचे पोलीस हैराण झाले होते, तो मारेकरी प्रत्यक्षात ह्याच आसपास कुठंतरी राहणार होता आणि खून करून तो तिथंच फिरत होता. एवढ्या वर्षात या प्रकरणामधलं हे पहिलं यश होतं. पोलिसांना दुसरं आणि आणखी मोठं यश तेव्हा मिळालं जेव्हा त्याच व्यक्तीचा DNA नमुना 14 वर्षांपूर्वीच्या नेहा अहलावतच्या मृतदेहावरून घेतलेल्या DNA नमुन्याशी तंतोतंत जुळला. म्हणजे हा जो कोणी होता त्यानं आधी नेहाचा आणि मग 10 वर्षांनी मनदीपचा खून केला होता. अशा रीतीने चंदीगडमध्ये सुमारे 10 वर्षांच्या अंतरानं घडलेल्या 2 खुनांच्या आणि बलात्काराच्या प्रकरणांचा उलगडा झाला आणि संशयित खुनी म्हणून शहापुरा कॉलनीत राहणाऱ्या मोनू कुमार वय वर्ष 28 या नावाच्या व्यक्तीची ओळख पटली. तो व्यवसायानं टॅक्सी ड्रायव्हर होता, परंतु त्याला अनेक व्यसनं होती आणि त्यासाठी तो वाटेल त्या थराला जाण्यासाठी कुख्यात होता. पोलिसांसमोर आता अडचण ही होती की मोनू कुमार आता चंदीगडमधून निघून गेला होता. त्याहून मोठी अडचण ही होती की तो मोबाईल फोन वापरत नव्हता आणि त्याच्याकडे आधार कार्ड नव्हतं, त्याचं बँक खातं देखील नव्हतं. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी पोलीस त्याला ट्रेस करू शकत नव्हते. हो, इतकं मात्र कळलं होतं की मोनू कुमार हा मूळचा बिहारचा रहिवासी आहे आणि बराच काळ तो चंदीगडमध्ये राहत होता. पोलिसांनी आपल्या खबरींना कामाला लावून अधिक सतर्क होण्यास सांगितलं. यानंतर सुमारे 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 1 मे 2024 रोजी शेवटी मोनू चंदीगडला परत आल्याची खबर पोलिसांना लागली आणि पोलिसांनी त्याला त्वरित अटक केली. सुरुवातीला मोनू गुन्ह्याची कबुली द्यायला तयार नव्हता. तो निर्दोष असल्याचं नाटक करत राहिला. पण पोलिसांनी त्याच्याविरुद्ध DNA पुरावे असल्याचं सांगितलं आणि अधिक कडक चौकशी जेव्हा सुरू केली तेव्हा तो कोलमडला आणि त्या दोन्ही गुन्ह्यांची त्याने कबुली दिली. त्यानं सांगितलं की त्यानं मनदीप कौरला फूस लावून झुडपात नेलं. तिथं तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केला तेव्हा मनदीपनं प्रतिकार केला.
त्यावर मोनूने तिच्या डोक्यात वीट मारली. त्यामुळे ती रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली आणि त्यानंतर त्यानं तिच्यावर अत्याचार केला. नंतर मनदीप कौरचा तिथंच मृत्यू झाला. जेव्हा मोनूला नेहा अहलावतच्या हत्येबद्दल विचारणा झाली तेव्हा त्यानं अतिशय लहान सहान बारकाव्यांसहित संपूर्ण गुन्हा उलगडून सांगितला. त्या दिवशी हलका पाऊस पडत होता. पावसात भिजू नये म्हणून नेहानं आपली स्कूटी रस्त्याच्या कडेला एक आडोसा पाहून तिथं उभी केली होती. मोनू कुमारनं जाऊन मागून तिच्या डोक्यावर दगडानं वार केला. त्यामुळे तिचा चेहरा ॲक्टिवाच्या काचेला आपटला. वार एवढा जोरदार होता की प्रचंड रक्तस्राव सुरू झाला आणि त्यामुळे थोड्याच वेळात नेहा अहलावतचा रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. परंतु तत्पूर्वी मोनूने तिच्यावर बलात्कार आणि तिच्या जननेंद्रियांशी विकृत छेडछाड केली आणि जखमा देखील केल्या. मोनू तिचा मोबाईल घेऊन गेला आणि एका दुकानात त्याने तो मोबाईल विकून टाकला. त्यानं या दोन्ही घटनांमध्ये त्याचा स्वतःचा असलेला सहभाग मान्य केला. पण त्याचबरोबर त्यानं पोलिसांसमोर एक अशी कथा उघड केली की ज्याने त्यांनाही आणखी हादरवून सोडलं. मोनूनं स्वतः कबूल केलं की यापूर्वी देखील म्हणजेच 2008मध्ये हिमाचल प्रदेशच्या चंबा इथे 6 वर्षांच्या एका छोट्या मुलीवर बलात्कार करून त्यानं तिचा खून केला होता. 12 सप्टेंबर 2008 रोजी एका ढाब्यावर काम करणारी ती मुलगी एकटी दिसताच मोनूनं तिला आपलं शिकार बनवलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे तो तब्बल 1.5 वर्ष हिमाचल प्रदेशच्या तुरुंगात देखील राहिला. परंतु नंतर पुराव्यांच्या अभावाने त्या खटल्यातून त्याला निर्दोष मुक्त करण्यात आलं. याशिवाय बलात्कार आणि खुनासोबत चोरी, लूटपाट यांसारखे देखील काही गुन्हे त्याच्यावर होते. तुम्हाला या भयानक गुन्ह्यांबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इरी कथा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.